अनुने घेतला मोठा निर्णय. सोडली अविनाशची साथ. मी संसार माझा रेखिते या मालिकेतील मागील भागात आपण पाहिलं, अविनाश अनुवर खूप रागावतो आणि शिक्षा म्हणून तो अनुप्रियाला जंगलात घेऊन जातो. तिला झाडाला बांधतो आणि तो तिथेच एकटीला सोडून देतो. एकटी घाबरलेली अनुप्रिया मदतीसाठी ओरडत असते, पण काही वेळातच ती बेशुद्ध पडते. तेवढ्यात एक बस थांबते. 2 माणसं खाली उतरतात. सुरुवातीला वाटतं तिची मदत करतील, पण तेच तिच्यासोबत गैरवर्तन करायला लागतात. अनुप्रिया खूप धडपड करते, स्वतःला वाचवण्यासाठी झुंज देते आणि शेवटी कशीबशी त्यांच्या तावडीतून पळ काढते. नुकता एक प्रोमो आला आहे. त्यात सगळ्या भयानक प्रसंगातून वाचून अनुप्रिया शेवटी घरी पोहोचली, पण थेट सासरी जात नाही. ती जाते तिच्या माहेरी. तिची अवस्था बघून घरच्यांचा जीव हादरतो. आत्तापर्यंत तिला तिच्या लव्ह मॅरेजमुळे नाराज असलेले आई बाबा सगळे सत्य ऐकल्यानंतर तिच्या बाजूनं उभे राहतात. तिचे वडील स्पष्ट सांगतात, आता तू पुन्हा अविनाशच्या घरी पाऊल ठेवायचं नाही. दुसरीकडे अविनाश अजूनही आपल्या चुकांची कबुली द्यायला तयार नाही. त्याचा भाऊ त्याला समजावतो, तू स्वतः जाऊन अनुप्रियाला घेऊन ये. पण अविनाशचा अहंकार आडा येतो. तो म्हणतो तिला जंगलात सोडलंय ते काही उगाच नाही. तीच परत येईल. आता मालिकेत सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, अनुप्रिया पुन्हा अविनाशकडे परत जाईल का? की ती स्वतःसाठी नवा निर्णय घेईल? सध्या अशा वळणावर आहे. तिथे अनुप्रियाची पुढची पावलं तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकेल. तुम्हाला काय वाटतं? अनुप्रिया अविनाशकडे जाईल का?